दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। मेरी इस जिंदगी में आप बड़े अनमोल, मेरी इस जिंदगी में आप बड़े अनमोल। हमको अच्छे लगते हैं आपके मीठे बोल, हमको अच्छे लगते हैं आपके मीठे बोल। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। मम्मी पापा कभी हमें जो डांट भी देते हैं, मम्मी पापा कभी हमें जो डांट भी देते हैं, दादाजी फिर हमको अपनी गोद में लेते हैं। दादाजी फिर हमको अपनी गोद में लेते हैं। समझाते सहलाते हैं बच्चे ही बन जाते हैं, समझाते सहलाते हैं बच्चे बन जाते हैं। राजा रानी वाले फिर किस्से हमें सुनाते हैं, राजा रानी वाले फिर किस्से हमें सुनाते हैं। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। मेरी प्यारी प्यारी दादी सबसे सुंदर न्यारी, मेरी प्यारी प्यारी दादी सबसे सुंदर न्यारी। जो हम कहते वो सुनती है सारी बात हमारी, जो हम कहते वो सुनती है सारी बात हमारी। मुंह के भीतर दांत नहीं है कुछ ऊंचा भी सुनती, मुंह के भीतर दांत नहीं है कुछ ऊंचा भी सुनती। दुबले पतले हाथों से वो स्वेटर मेरा बुनती, दुबले पतले हाथों से वो स्वेटर मेरा बुनती। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। दादा दादी नाना नानी वेलकम टू आवर स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। तुम भी खुश हो हम भी खुश हैं, खुश है सारा स्कूल। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान
भान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे प्यारे प्यारे है दादा मेरे प्यारी प्यारी है दादी मेरी प्यारे प्यारे है नाना मेरे प्यारी प्यारी है नानी मेरी इनसे है हमारे घर में हंसी इनसे ही है खुशी प्यारे प्यारे
उल्लास घर में, इनसे विश्वास घर में, इनसे उल्लास घर में, इनसे विश्वास घर में। ये अगर पास है तो रहती है आस घर में, ये अगर पास है तो रहती है आस घर में। दादा दादी से जिंदगी, इनके चरणों में दुनिया झुकी। प्यारे प्यारे हैं दादा मेरे, प्यारी प्यारी है दादी मेरी, प्यारे प्यारे हैं नाना मेरे, प्यारी प्यारी है नानी मेरी। आरज़ू जो हमारी भर दी दामन में सारी, आरज़ू जो हमारी भर दी दामन में सारी। सीख दे देकर अपनी जिंदगी भी सवारी, सीख दे देकर अपनी जिंदगी भी सवारी। इनका आशीष है कीमती, जिसने पाया वही है सुखी। प्यारे प्यारे हैं दादा मेरे, प्यारी प्यारी है दादी मेरी, प्यारे प्यारे हैं नाना मेरे, प्यारी प्यारी है नानी मेरी। La 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 la. मेरे दादा मेरी दादी प्यारे प्यारे सबसे न्यारे। मेरे दादा मेरी दादी मेरी आँखों के हैं तारे। दादाजी का चश्मा गोल, मीठी बातें मीठे बोल, उंगली पकड़ कर सैर कराए, कंधे पे मुझको बिठाए। गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आणि आनंदी गावा आणि लागतं केलं तर हाताला लागतं बरं. हिलाच पाठवून चांगलं खावं. पहिल्यांदा म्हणते गाडींची दुसऱ्यांदा म्हणते बहीण गाडी थोमाची बहीण, तिसऱ्यांदा म्हणते बाची घराड्यांची गाडी, चौथ्यांदा म्हणते सून पराड्यांची सून, परत पाचव्यांदा म्हणते राणी शेतीची राणी. मुला बघावून दे झाला की बढती वागडती, झाडावरती पक्ष किती, फळावरी फुलावरी, पतंग मोरे मजा करी, झटकन उठे झटकन बसे, उंच बराड्या घेत सुटे, पूर्वेला रंझाला कचित हरण तुला झाला. अवनी पावसे यांच्या आजी आल्यात आणि त्यांना एक सुंदर गाणं म्हणायचं आणि उखाणा पण घ्यायचा आहे. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. ठेव शेतकरी सदा हा खुशाल, तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो कपड्याची कुणाला इवान, मिळो सगळ्यांना पुरेसे मकान. दिवा बत्तीला कधी न पडो खंड, आयुला बो घर धन्याला उदंड.
मॅम ते सिक्रेट होतं, पण मला सगळ्यांना सांगू इच्छिते, आता त्यांनी माझ्याकडे शेअर केलं. त्यांना एक म्हणजे सॉन्गच म्हणायचं आहे, जे की त्यांना त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा होत्या तेव्हा त्यांच्या सरांनी, संस्कृतच्या सरांनी शिकवलेलं होतं आणि त्यांच्या आठवणीनं हे गाणं पुन्हा त्यांना इथं म्हणायचं आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात पण ते काम करत आहेत. 1 एकर जवळजवळ जमीन त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेली आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात वेदाच्या आजींसाठी आणि त्यांच्या गाण्याचा पण आनंद घेऊया. रामकृष्ण हरी. या लाडक्या मुलानो, या लाडक्या मुलानो, तुम्हीच मला आधार, नवहिंदई युगाचे तुम्हीच शिल्पकार, नवहिंदई युगाचे तुम्हीच शिल्पकार. वा आईच देव माना, आईच देव माना, वंदा गुरुजनाना, आईच देव माना, वंदा गुरुजनाना, या लाडक्या मुलांनो. श्री ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी. धन्यवाद आजी. किती अर्थपूर्ण गाणं आहे हे. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल आणि तुम्ही आजी आजोबा मिळून, आपण सर्वांनी मिळून या हिंदवी युगाचे शिल्पकार घडवणार आहोत आणि त्यांना बळ देणार आहोत. पुन्हा एकदा आजींनी जे सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांना एक छोटीशी ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. ही ट्रॉफी त्यांच्या सादरीकरणासाठी तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते आपणा सर्वांना विचार करायला लावणार आहे. म्हणूनच आजींसाठी ही एक छोटीशी ट्रॉफी आपण देत आहोत. कृतिकाचे आजी आणि आजोबा आहेत. खास करून आजोबांच्या सोबत आल्यात, त्यांना उखाणा घ्यायचा आहे आणि आजोबांच्या सोबतच घ्यायचा आहे आणि खूप सुंदर असा मराठमोळा पेहराव त्यांनी केलाय. त्यासाठी एकदा सुंदर म्हणजे खूप टाळ्या होऊन जाऊ द्यात त्यांच्या पेहरावासाठी. आणि आजींना मी विनंती करते की प्लीज उखाणा घ्या. हॅलो. गार पाणी गेळ्यात, बाबासाहेबांचं नाव घेतो सवासणीच्या मेळ्यात. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही इथे आलात हेच फार महत्वाचं आहे आणि मी मॅमना विनंती करते. सज गेलो अंगणात, नजर गेली आकाशात, बाबासाहेबांचा फोटो भारताच्या नकाशात. खूप सुंदर. अगदी आजोबांना मनापासून हसू आलं. सुंदर टाळ्या होऊन जाऊ द्यात आजींसाठी आणि आजोबांसाठी. ते खूप सुंदर जोडीनं एवढे परफेक्ट महाराष्ट्रीयन पेहराव करून आलेले आहेत. सो दे डिझर्व अ गोल्डन क्राऊन फ्रॉम द नाही विल गिव्ह देम क्राऊन, गोल्डन क्राउन्स विल गिव्ह देम, कारण त्यांचं मॅचिंग खूप छान झालेलं आहे. अगदी मस्त परफेक्ट ड्रेस घालून आलेले आहेत. कुणाचं नाव आजोबा आपण? श्रेयस मुळेचे. ओके प्लीज. मी मुलाला, माझ्या नातूला डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलला पाठवल्यानंतर 8च दिवसात त्याला स्टार ऑफ द वीक हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल या हायस्कूल कॉलेजचं त्या अभिनंदन करतो आणि शिक्षका स्टाफचं. श्रद्धा जाधव यांच्या आजी आहेत, त्यांना एक छोटासा उखाणा घ्यायचा आहे. वडगाव गाव शहर, बंगले बांधले 4, बंगल्याला दार, दाराला कडी, कडीला कुलूप, कुलपाला होते हात, उघडून बघते जिरीसाईचा भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, चंद्रभागेच्या 60-70 नावा, आधी आळंदी दावा, आळंदीचं फणस, फणसाचे घरे, खाताना लागतात बरे, आणि संपतरावांचं नाव घेताना तानभू खारे. खूप सुंदर असा उखाणा आजींनी घेतलाय. त्यांच्यासाठी आपण एक छोटंसं गिफ्ट देऊया. मी सागर सरांना विनंती करते की आपण आजींचा सन्मान करावा.
गेस्ट आलेले आहेत आणि अगदी शेवटचा परफॉर्मन्स आपण घेतोय. एक अंगाई गीत त्यांना म्हणायचं आहे. अनुरागच्या आजी आहेत आपल्यासोबत. गुन्नी बासा जाग शिकारे बा निज रे निज शिवराया अपरात्रीचा प्रहर लोटला बाई तरी डोळा लागत नाही. इकडे तो अफजल खान पलीकडे मुलुक मैदान आले रे आले तुझ धराया निज रे निज शिवराया निज रे निज शिवराया. धन्यवाद आजी, आपण एवढं सुंदर सादरीकरण केलेलं आहे. मी मिनल मॅमला विनंती करते की आपण आजींचा सन्मान करावा. सुखदुःखाच्या कादंबरीचे विवाहाने उलटते पान श्रीकांतराव भोसलेंचं नाव घेते राखते सर्वांचा मान. आणि एवढं सुंदर गाणं म्हटलं, त्यांचा आवाज एवढा सुंदर होता, त्यासाठी आपण त्यांना ब्युटी क्वीन हा सॅश देऊया. सगळे एन्जॉय करायचं स्कूलमध्ये आल्यानंतर आजी, आणि ही आठवण शाळेची कायम जपून ठेवायची. The students of Dr. Cyrus Poonawalla International School welcome you for today's Grandparents' Day celebration. Please enjoy the further program. आदरणीय ताई मॅडम, नम्रता मॅडम, प्रसाद सर आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष पोळ सर, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या ग्रँड पेरेंट्स डेसाठी डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. लेट्स कीप क्लॅपिंग अँड वेलकम एव्हरीबडी फॉर दिस वंडरफुल ओकेजन. We welcome all the dignitaries on the stage with a huge round of applause once again from all the students, children and grandparents. Please come and please do sit. नमस्कार आणि सुस्वागतम. थरथरणारे हात पण माया मात्र अपार. आजोबांचा अनुभव हा एक अनमोल आधार. आजी आजोबांच्या प्रेमामुळे जीवन होते खूप सुंदर, खूप साकार. हाताला त्यांच्या सुरकुत्या पण मन मात्र मऊशार. त्यांच्या मायेच्या सावलीत आयुष्य होऊन जातं बहारदार. ज्यांच्या अनुभवाच्या सावलीत संस्कारांची फुलं उमलतात, ज्यांच्या प्रेमळ स्पर्शामुळं आयुष्याला दिशा मिळते, ज्यांच्या हास्यात आश्वासन आणि डोळ्यांत ममतेचा सागर असतो,
ते सर्वांचे लाडके आजी आजोबा. आजचा हा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज आपण साजरा करत आहोत आपल्या जीवनातील सर्वात प्रेमळ, जिव्हाळ्याच्या आणि प्रेरणादायी व्यक्तींसाठी समर्पित असणारा ग्रँडपेरेंट्स डे. ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याच्या वाटेवरील दीपस्तंभ. आजी आजोबांचं प्रेम म्हणजे नात्यांच्या आकाशातील निरंतर चांदणं. त्यांच्या स्मित हास्यात दडलेलं असतं आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर, सर्व काळजींचं निवारण. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या सावलीने, फळांनी आणि आधारानं जीवन समृद्ध करतो, त्याचप्रमाणे आजी आजोबा आपल्या अनुभवांनी, संस्कारांनी आणि निस्वार्थ प्रेमानं आपल्या कुटुंबाला समृद्ध करतात. नादो महानोर यांच्या शब्दात सांगायचं तर, माझ्या मातीत माझ्या मातेचा स्पर्श आहे, त्या स्पर्शात एक अख्खा इतिहास दडलेला आहे. आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांनाही असाच एक इतिहास असतो, जो आपल्याला जगायला शिकवतो. त्यांच्या कुशीत विसावलं की चिंता हरवून जातात. आजी आजोबांच्या सहवासात खरी आनंदाची वाट सापडते. आजच्या या सोहळ्यानिमित्त मंचावर उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर, पदाधिकारी, आदरणीय पालकवर्ग, शिक्षक वृंद आणि आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचे प्रेमळ आजी आजोबा, नमस्कार. मी सागर फरांदे, व्हाईस प्रिन्सिपल माध्यमिक विभाग. आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आणि आपले मनपूर्वक आभार आणि स्वागत. आजचा दिवस हा केवळ एक समारंभ नाही, तर प्रेम, संस्कार, अनुभव आणि 3 पिढ्यांना जोडणारा एक नात्यांचा उत्सव आहे. प्रेमाची सर्वात सुंदर आणि निस्वार्थ अभिव्यक्ती जर कुठं पाहायला मिळत असेल तर ती आजी आजोबांच्या मायेच्या कुशीत. नात्यांची वीण जपणारे, आठवणींचे मोती साठवणारे आजी आजोबा म्हणजे आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार. आईवडील आपल्याला जग दाखवतात, पण आजी आजोबा आपल्याला जीवन जगण्याचं शहाणपण शिकवतात. त्यांच्या हाताच्या सुरकुत्यांमध्ये अनुभवांचे ग्रंथ दडलेले असतात आणि त्यांच्या हास्यात आश्वासन असतं आणि त्यांच्या आशीर्वादात संपूर्ण आयुष्याची सुरक्षितता असते. आजी आजोबा म्हणजे घरातील संस्कारांचं चालतं बोलतं विद्यापीठ, अनुभवांचा खजिना आणि निस्वार्थ प्रेमाचा अथांग सागर. त्यांच्या सहवासातून आपल्याला जीवनमूल्य, परंपरा, संस्कृती आणि प्रेमाचं खरं स्वरूप शिकायला मिळतं. ज्ञान हे एकमेव असं धन आहे जे वाटल्यानं कमी कधीच होत नाही, उलट ते वाढत राहतं. आणि आमचे स्कूल याच विचारावर उभं राहिलेलं एक मंदिर आहे. डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेलं एक प्रेरणास्थान आहे. आमचे स्कूल ज्ञान, संस्कार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवत आहे. आमचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ज्ञानाची कास धरून, संस्कारांची जोड देत उद्याचे सक्षम नागरिक घडवण्याचा आमचा निर्धार आहे. आणि त्याचसाठी आता मी आमच्या डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचा परिचय करून देण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो आमच्या शाळेच्या आदरणीय प्रिन्सिपल सौ शिवानी चव्हाण पोद्दार मॅडम यांना. A very good evening to everyone present here. In remembrance of our visionary late founder, Honorable Papa Saheb, our guests, Mr. Prasad Khandekar sir and Ms. Namrata Sambhirao ma'am, our Honorable President, Sri Por sir, Honorable Vice President, Ai Saheb, Honorable Chairperson, Tai ma'am, all the respected dignitaries on the dais and off the dais, my teachers, dear grandparents, and my beloved students. I, Mrs. Shivani Chauhan Poddar, Principal of Dr. Cyrus Poonawalla International School, welcome you all for our first mega event of 2026-27, that is our Grandparents' Day celebration. First, I would like to brief about our organization. To our guests, Sri Shahu Shikshan Prasarak Seva Mandal is established in the year 1968. It is a known organization for imparting quality education and has completed its golden jubilee. The organization has primary school, high school, junior college, senior college, D.Ed and B.Ed college as well.
Dr. Cyrus Poonawalla International School is a petal of Sri Shahu Shikshan Prasarak Seva Mandal, which is established in the year 2011. We aim at all-round and holistic development of each and every student. Our school is located in a perfect environment for learning that enables students to grow as persons of character, compassion, and commitment. It's a boarding and day boarding school where students experience the joy of learning by doing, discovering, and interaction. Students are provided with a healthy and nutritious food in the Annapurna school mess. The school provides safe and secure transportation to the day boarding students. The buses are well equipped with CCTV and GPS trackers. Various sports coaching is provided to the students under the guidance of able and trained physical instructors. The school is affiliated to CBSE New Delhi with 1,500 plus students from nursery to 12th grade and 270 plus staff members. Dear guests, under one roof, we offer education that includes pre-primary, primary, secondary, senior secondary, with IIT and Medical Academy, along with armed forces preparations. We offer almost 15 types of different sport activities that include kabaddi, football, boxing, skating, fencing, etc. In our 16-acre campus, we have a massive school building with spacious hostel building and a large natural turf ground with skating and running track. In DCPIS, girls are taught self-defense techniques, and the hobby clubs encourage students' talents and interests. We have students holding records in India Book of Records, Asia Book of Records, World Book of Records, Guinness World Records, and Limca Book of World Records. Our Abhidnya Patil is international level pistol shooter, also recipient of Chhatrapati Shivaji Maharaj Krida Puraskar. Also, Ms. Vidula Pawar is a record holder who scored 99% in the CBSE exam and was interviewed by the Times of India. We have a 100% result legacy in grade 10th and 12th board exams. The recent 10th grade CBSE board exam results were extremely phenomenal. Ms. Shreya Patil secured a remarkable 98%, emerging as a school topper. Seven students got 100 on 100 in English, and 2 students got 100 on 100 in IT. Our student, Master Ronit Naik, was 2018's UPSC topper in NDA exam, and more than 74 of our students have been selected in NDA till date. The school is honored with the British Council International Award, and also we are the recipient of Chhatrapati Shivaji Maharaj Vanashri Puraskar and Swachha Vidyalaya Puraskar 2021-22. Our Honorable Chairperson, Tai Ma'am, is honored with the prestigious awards like Achiever of South Maharashtra, Kolhapur Sanman, Matrutvacha Gaurav Award, etc. She even had a beautiful meeting with Honorable President of India, Srimati Draupadi Murmu at Rashtrapati Bhavan. Respected guests, our school motto is creating intelligence, creating lifelong learners, and we have a vision which states our endeavor is to unify the whole world as one family so as to emerge cultured, responsive, creative, and global and successful global citizens who are ready to make an important contribution to the world around them. I feel extremely proud in stating that academics, discipline, sports, and value education are the 4 pillars on which the edifice of DCPIS is successfully balanced. Now moving ahead to the mega event, that is our Grandparents' Day. Grandparents are a beautiful blend of love, care, and wisdom, holding a special place in every child's heart. To celebrate and honor this precious bond, we organize our first mega event every year, that is the Grandparents' Day celebration. Today, it's not just a celebration, it is an emotion, a day filled with love, memories, and gratitude.
आदरणीय आजी आजोबा, तुमच्या सर्वांचे आमच्या शाळेत मनपूर्वक स्वागत आहे. स्टुडंट्स, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे, कारण आज आपण त्या व्यक्तींसमोर आहोत ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं आहे, बोलायला शिकवलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस बनायला शिकवलं आहे. म्हणतात ना, आजी आजोबांचं प्रेम सावलीसारखं असतं, नेहमी आपल्यासोबत शांतपणे आपली काळजी घेणारं. त्यांच्या गोष्टी म्हणजे फक्त गोष्टी नसतात, ते आयुष्याचे धडे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या म्हणजे त्यांचे अनुभव, संयम आणि त्यागाची पदकं असतात. आपल्या आजी आजोबांबद्दल 2 ओळी आठवतात. आजीच्या मायेचा गोड सुगंध, आजोबांच्या शब्दात आयुष्याचा आनंद. त्यांच्या कुशीत मिळते शांतता अपार, त्यांच्याशिवाय अपूर्ण वाटतो संसार. आदरणीय आजी आजोबा, आपल्या आशीर्वादांशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे. म्हणूनच दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या शाळेत हा ग्रँडपेरेंट्स डे आयोजित केलेला आहे. माझी सर्व आजी आजोबांना विनंती आहे की आपण सगळ्या गेम्स, राईड्स आणि फूड स्टॉल्सचा आनंद घ्यावा आणि खास आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधली आपल्या सर्वांची सगळ्यात लाडकी जोडी प्रसाद सर आणि नम्रता मॅमना आपण आज तुमच्यासाठी आज इथे आमंत्रित केलं आहे. तर त्यांच्याही हास्य नाटिकेचा आपण सर्वांनी मन भरून आनंद घ्यावा. थँक्यू. हॅव अ वंडरफुल इव्हनिंग. जय हिंद. Thank you so much, ma'am. That was very much necessary to know about our own school, where we are coming from. Though Dr. Cyrus Poonawalla International School is a CBSE English medium school, पण आपल्यासमोर असलेला क्राऊड बऱ्यापैकी मराठी आहे. आमचे आजी आजोबा, आमच्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे आजी आजोबांना बऱ्यापैकी मराठीच समजतं, त्यामुळे आपण इथून पुढचा कार्यक्रम बऱ्यापैकी मराठीमध्येच करूया. सो मूव्हिंग अहेड, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानाची सुरुवात होते एका पवित्र दीपातून. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची ही प्रेरणाच आपल्या या उत्सवाचा आत्मा आहे. आजचा हा दीप म्हणजे केवळ ज्योत नाही, तर ज्ञान, प्रेम, संस्कार आणि परंपरेचा प्रकाश आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते, कारण दिवा हा अंधाराचा नाश करतो, अज्ञानाला दूर सारतो आणि मनात आशेचा प्रकाश जागवतो. आता मी कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती करतो की कृपया पुढे येऊन दीप प्रज्वलन व फोटोपूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आजी आजोबा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स देणारे अवलिया कलाकार. नातवंडांनी एखादी चूक केली की स्वतःच्या पाठीशी लपवणारे, वेळ प्रसंगी खोटं खोटं रागवणारे, त्यांच्यासोबत दिलखुलास हसणारे, कधी घोडा बनवून पाठीवर बसवून फिरवणारे, कधी नीतिमूल्यांनी भरलेल्या गोष्टी सांगणारे, सर्व नातवंडांचं हक्काचं गेमिंग सेंटर, फन झोन, स्टोरी टेलिंग ॲप किंवा कधीकधी चक्क हक्काचं पर्सनल ATM सुद्धा. हाडाचे कसलेले कलाकार असतात आजी आजोबा. आणि कोणतीही कला ही केवळ मनोरंजन नसते, ती समाजाला दिशा देणारी एक दिव्य शक्ती असते, प्रेरणा असते. असेच दिलखुलास, निखळ, मनोरंजन करणारे, हास्याचे झरे
निरंतर प्रवाहित करणारे कसदार अभिनय संपन्न 2 प्रेरणादायी कलाकार आज आपल्यासोबत असणं हा सुद्धा आपल्यासाठी एक अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्री प्रसाद खांडेकर सर, तसेच चित्रपट, TV आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री सौ नम्रता संभेराव मॅडम. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने आजचा कार्यक्रम अधिकच संस्मरणीय झालेला आहे, अधिकच उजळून निघाला आहे. या प्रेरणादायी व्यक्तिमत्व लाभलेल्या कलाकारांचा परिचय करून देण्यासाठी मी ऑलिम्पियाड स्कूलच्या व्हाईस प्रिन्सिपल सौ अश्विनी पाटील यांना विनंती करतो. Thank you so much, sir. Good evening, everyone. Today is not just another day. It is a celebration of love that asks for nothing in return. A celebration of stories that shaped our childhood. A celebration of hands that held us when we took our first step. Welcome to the Grandparents' Day celebration at Dr. Cyrus Poonawalla International School. I, Ms. Ashwini Patil, Vice Principal, Dr. Cyrus Poonawalla Olympiad School, feel truly honored to stand before you today to introduce today's chief guest on this wonderful occasion. Today, we have Honorable Mr. Prasad Khandekar sir and Honorable Mrs. Namrata Samberao madam. Let us make this day memorable, filled with smiles, emotions and heartfelt moments. आजच्या या स्नेहपूर्ण आणि आनंदमयी सोहळ्याला अधिकच उजाळा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत 2 मान्यवर कलाकार, ज्यांनी आपल्या कलेने असंख्य हृदयांमध्ये आनंदाची ज्योत प्रज्वलित केली आहे. आणि या 2 मान्यवरांची ओळख करून देताना मला अत्यानंद होत आहे. ऑनरेबल मिस्टर प्रसाद खांडेकर सर यांची ओळख विनोदाचा जादूगार, शब्दांचा शिल्पकार आणि सादरीकरणाचा बादशाह. प्रसाद सर म्हणजे एक संपूर्ण कलाविश्व. अभिनय, लेखन, दिग्दर्शन या 3ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली वेगळी आणि ठसठशीत अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. रंगभूमीपासून सुरुवात करत आपल्या लेखन कौशल्याच्या आणि निरीक्षण शक्तीच्या जोरावर त्यांनी समाजातील वास्तव विनोदी पद्धतीने मांडण्याची कला आत्मसात केली आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील त्यांच्या भन्नाट सादरीकरणामुळे ते प्रत्येक घरात परिचित झाले. त्यांची अचूक टायमिंग, हजरजबाबी संवाद आणि साध्या गोष्टीतून विनोद निर्माण करण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्यांनी लोचा झाला रे चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि एकदा येऊन तर बघा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून आपली प्रतिभा सिद्ध केली. लेखक म्हणून त्यांनी अनेक यशस्वी स्किट्स आणि कार्यक्रमांना आकार दिला आहे, ज्यातून त्यांच्या सर्जनशीलतेची प्रचिती येते. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना नाट्यगौरव पुरस्कार या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या विनोदात केवळ हास्य नाही तर समाजाचे प्रतिबिंब, जीवनाचे वास्तव आणि विचार करायला लावणारी सूक्ष्म ताकद आहे. ते फक्त प्रेक्षकांना हसवत नाहीत तर त्यांच्या मनाला हलकं करून एक सकारात्मक ऊर्जा देतात. आज आपल्या या ग्रँडपेरेंट्स डेच्या स्नेह सोहळ्याला या मान्यवरांची उपस्थिती लाभणे हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. यानंतर मी आदरणीय गुलाबराव पोळ सर, प्रेसिडेंट श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ आणि इतर मान्यवरांना विनंती करते की आपण श्री प्रसाद सरांचे स्वागत आणि सत्कार करावा. सरांना आपण शॉल, कोकोनट आणि शाळेचा अंक इपोरिया आणि मेमेंटो देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करीत आहोत. धन्यवाद. यानंतर आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आदरणीय नम्रता संभेराव ताई यांची ओळख करून देताना मला अत्यानंद होत आहे.
मराठी रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी, मनमोहक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व. नम्रताताईंचा अभिनय म्हणजे सहजतेची सुंदर परिभाषा. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि संवादभेगीतील नैसर्गिकता प्रेक्षकांना क्षणात आपलंसं करून टाकते. त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. रंगभूमीपासून सुरुवात करत त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी घराघरात हसू पोहोचवलं. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात एक वेगळी ऊर्जा, वेगळी शैली आणि प्रेक्षकांना आपलंसं करणारी जादू अनुभवायला मिळते. त्यांनी केवळ विनोदी भूमिकाच नाही तर विविध छटांनी परिपूर्ण अशा भूमिका साकारल्या आहेत. व्हेंटिलेटर, नाच ग घुमा यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी गंभीर, भावस्पर्शी आणि प्रभावी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची खोली आणि ताकद सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे नाच ग घुमा या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर मराठी अवॉर्ड फॉर बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस हा मानाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. त्यांच्या कलेतून स्त्रीची ताकद, निरागसता आणि विनोदाची सहजता अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त होते. त्या केवळ अभिनेत्री नाहीत तर प्रत्येक घरात आनंद, हास्य आणि सकारात्मकता पसरवणारी एक प्रेरणादायी व्यक्ती आहेत असं म्हणताना मला अत्यानंद होतो. मी पुन्हा एकदा संस्थेच्या चेअरपर्सन आदरणीय विद्याताई पोळ यांना विनंती करते की आपण नम्रता मॅडमचा सत्कार आणि स्वागत करावं. आजच्या या निमित्ताने आपण शॉल, श्रीफळ, शाळेचा अंक इपोरिया आणि शाळेचे सन्मान चिन्ह देऊन ताईंचे स्वागत आणि सत्कार करीत आहोत. थँक्यू सो मच. आपण दोन्हीही मान्यवर डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विनंतीस मान देऊन आजच्या ग्रँडपेरेंट्स दिवशी इथं उपस्थित राहिलात आणि आपल्या आजी आजोबांना आज आपण एक वेगळं स्वरूप आपलं दाखवणार आहात. याबद्दल मी आपले आभार मानते आणि पुढचा कार्यक्रम आदरणीय श्री सागर सर यांच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद. थँक्यू अश्विनी मॅम. ज्यांच्या कलेने लाखो मनं जिंकली, ज्यांच्या अभिनयाने भावनांना शब्द मिळाले, ते आज आपल्यामध्ये आहेत. हे आपलं भाग्य आहे, नाही का? हे यश या दोन्ही कलाकारांनी स्वतःच्या कष्टातून उभं केलेलं आहे. आणि असं म्हणतात की नवीन वाटा शोधणाऱ्यांनाच इतिहास लक्षात ठेवतो आणि नवीन स्वप्न पाहणाऱ्यांनाच उद्याचे भव्य आकाश दिसते. अगदी तसाच काहीसा ऐतिहासिक क्षण आज आपल्या स्कूलसाठी सुद्धा आहे. डॉक्टर सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल ज्ञान, संवाद आणि आधुनिकतेच्या दिशेनं अजून एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. आपल्या नव्या वेबसाईटचं लोकार्पण करत आहे. ही वेबसाईट केवळ माहितीचं माध्यम नसून स्कूलच्या प्रगतीचा, विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि स्वप्नांच्या उंच भरारीचा डिजिटल आरसा ठरणार आहे. डिजिटल जग हे नव्या पिढीचं नवं आकाश आहे आणि त्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी DCPIS सदैव तयार आहे. याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या व्हाईस प्रिन्सिपल सौ मीनल पाटील यांना. Thank you so much, sir. Very good and pleasant evening, one and all present over here. Respected dignitaries, honorable guests, beloved grandparents, dear parents, teachers, and my lovable students. It is with the immense pleasure and pride that I, Miss Meenal, Vice Principal of Pre-Primary and Primary Section, welcome you all to this special segment, the launch of official website of Dr. Sairus Poonawalla International School, Peth, Vadagaon. Dear all, today marks a significant milestone in our journey towards innovation, connectivity, and excellence in education.
is in today's digital era, a school website is not just a platform. It is a window to the world, and it is a school's identity. It's a voice, a powerful communication hub that connects to the entire school community. In this today's digital era, it plays a very crucial role as the point of interaction for parents and students, creating a lasting impression and reflection the ethos and the excellence of the institution. It tells our story even before one steps onto the campus. Dear all, serving as a central communication platform, the website offers a reliable, accessible space for announcements, circulars, and important notices, thereby strengthening transparency and building the trust with the parents. And Dr. Cyrus Poonawalla International School has always believed in evolving with time. While our previous website served its purpose, it's called a transformation to match the dynamic growth, modern outlook, and expanding needs of our stakeholders. So today, we are extremely delighted to officially launch our newly revamped school website. Thoughtfully, it is designed with updated features, user-friendly navigation, and dedicated sections to cater to students, parents, staff, alumni alike. The website will showcase the school's achievements, awards, and recognitions. It will provide comprehensive admission and enrollment support along with essential FAQs. It will be 24/7 accessibility to important information. More than just an upgrade, this website is a step toward building stronger connection and fostering seamless communication. It stands as a digital gateway that brings together students, parents, alumni, staff on one unified platform. And with immense pride and enthusiasm, we present this new digital milestone, ready to inform, inspire, and connect. And now, it's our proud privilege to request esteemed President of Sri Shahu Shikshan Prasarak Seva Mandal, Honorable Gulabra Pol Sir, and all the dignitaries to officially launch the website of Dr. Cyrus Poonawalla International School. Give the big round of applause, everybody. Thank you so much. आता आपण एक विशेष क्षणांचे साक्षीदार आहोत. ज्ञानाच्या नव्या दालनाचे उद्घाटन. आता या स्मार्ट पॅनेलवर ठेवलेल्या 5 बोटांचा स्पर्श हा फक्त एक साधा टच नाही. याच्या मागे लपलेला आहे एक गूढ, एक शक्ती. ही 5 बोट म्हणजेच पंचमहाभूते. पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी. जशी ही पंचमहाभूते मिळून सृष्टी निर्माण करतात, तशीच ही 5 बोटे एकत्र येऊन ज्ञानाची एक नवी सृष्टी निर्माण करणार आहेत. हा स्पर्श फक्त स्क्रीनलाच नाही तर भविष्यातील स्वप्नांना जागवणारा आहे. आज इथून सुरू होणार आहे विचारांचा प्रवास. आज इथे सुरू होणार आहे विचारांचा प्रवास, तंत्रज्ञानाची उंच भरारी आणि यशाच्या नव्या कथा. चला तर मग हा ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होऊया आणि जोरदार टाळ्यामध्ये या नव्या युगाचे स्वागत करूया. थँक्यू सो मच. एक्स्ट्रीमली हॅपी टू एक्सप्रेस sincere gratitude to all of you to making this special segment memorable. Thank you so much. थँक्यू मॅम. आता पुढच्या कार्यक्रमाला वळूया आपण. नेतृत्व म्हणजे केवळ पुढं जाणं नाही, तर अनेकांना सोबत घेऊन जाणं, त्यांना उंचावत त्यांच्यासाठी वाट काढत पुढं जाणं असतं. हीच भावना जपणाऱ्यांमुळे संस्था बहरतात आणि वृद्धिंगत होतात. अशाच नेतृत्वाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आमच्या स्कूलच्या आदरणीय अध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावे.
नमस्कार. आज डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचा ग्रँड पेरेंट्स डे. मी मुद्दाम 2 मिनिटच बोलणार आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना नम्रताला आणि प्रसादला ऐकायचं आहे, मला माहिती आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी 2011 साली हे स्कूल ओपन झालं, त्यावेळी आम्ही ज्यावेळी बसलेलो आणि स्कूल कसं असावं ह्याची एक फ्रेम तयार केली गेलेली. आणि हा फ्रेमचा जो चौकोन आहे, त्या चौकोनमधला सगळ्यात मोठा एक भाग म्हणजे व्हॅल्यूज, मूल्य. बाकी 3 भाग जे आहेत ते एक भाग ॲकॅडमिक्स आहे, एक डिसिप्लिन म्हणजे शिस्त आहे, आणि तिसरा भाग आहे स्पोर्ट्स, खेळ. पण हे 4ही भाग, हे 3ही भाग ज्याच्यावरती पूर्णतः अवलंबून आहे तो म्हणजे व्हॅल्यूज. आणि व्हॅल्यूजचा सगळ्यात मोठा स्रोत्र हा प्रत्येकाच्या घरात असतो, तो म्हणजे आपले आजी आजोबा. जो आजकाल एक विघटन फॅमिलीजमुळं, सर्व्हिसेसमुळं किंवा कुठल्याही कारणामुळं आजी आजोबा हे मुलांसाठी फार फार रेअर झालेले आहेत. आणि तो लक्षात घेऊन आम्ही एक विचार केला की आज पॅरेंट्सना अलाउडच करायचं नाही, की सगळ्यात महत्त्वाचं जे आजी आजोबा आहेत ते मुलांच्याबरोबर येतील, मुलांच्या सहवासात राहतील, त्यांचे मुलं आजी आजोबांचे लाड कौतुक करतील. आणि मला वाटतं की आज जो 2026पर्यंतचा जो डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचा जो प्रवास आहे तो आजी आजोबांच्यामुळे आम्हाला अतिशय सुकर झालेला आहे. मला कल्पना आहे की अतिशय गरम होतं आहे, या गरमीमध्ये जागा कमी आहे, बाहेर प्रोग्राम घेणार होतो, पण सतत गव्हर्नमेंटच्या सूचना येत आहेत की 29 तारखेपासून 4 तारखेपर्यंत प्रचंड ऊन असल्यामुळे तुम्हा लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपण आतमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. पण मी तुम्हाला शुअरिटी देते की पुढच्या खेपेच्या ह्याच्यामध्ये हा ग्रँड पेरेंट्स डे हा ऑक्टोबर ते डिसेंबर ह्यामध्ये आम्ही नक्की घेऊ, जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचा 100% त्रास होणार नाही, त्याप्रमाणे आपण करू. तुम्ही इथे येता, तुमचे आशीर्वाद आम्हाला देता, तुमच्या बहुमूल्य सूचना आमच्यापर्यंत येतात, हेच आमचं भाग्य. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्वक धन्यवाद ताई मॅडम. आपले शब्द आमच्यासाठी सदैव अमृतापेक्षाही गोड असतात आणि आपल्या प्रभावी मार्गदर्शनामुळेच DCPIS आजपर्यंत एवढं यशस्वी होऊ शकलेलं आहे. ज्यांना आजवर आपण फक्त TV वर आणि चित्रपटांमध्ये पाहिलं, त्या अभिनय संपन्न कलाकारांना प्रत्यक्षात परफॉर्म करताना पाहणं ही आपल्यासाठी एक मेजवानी आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून काही क्षण काढून खास DCPISच्या ग्रँड पेरेंट्ससाठी आलेल्या आपल्या अभिनयाने, कलेने आणि व्यक्तिमत्वाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नम्रता मॅडम आणि प्रसाद सर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या बहुमोल कलेचं सादरीकरण करून या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवावी. सर्वप्रथम आयोजकांचे, विद्याताई पोळ, गुलाबराव पोळ सरांचे मनपूर्वक आभार. एकाच फटक्यात इतक्या सगळ्या वयोवृद्धांचा आशीर्वाद मिळणार आहे एकाच ठिकाणी, यासाठी मनपूर्वक आभार. आता इथे आल्यावर कळलं की आजी आजोबांना हसवायचं आहे, लय कठीण काम आहे बाबा, पण ते करू, प्रयत्न करू. जगातलं सर्वात शोध घेणारं गोष्टी कुठली आहे किंवा सर्च इंजिन आपण म्हणतो, ते जर आजकाल कोणाला विचारलं तर सगळे उत्तरं देतील गुगल, किंवा सध्या ChatGPT नावाचा एक प्रकार आला आहे. पण मी म्हणेन सर्च इंजिन सर्वात जगातलं जुनं असेल तर ते आजी आजोबा. त्यांना जगातलं सगळ्यातलं सगळं माहिती आहे, कुठलाही प्रश्न विचारा सगळं माहिती आहे. आपली आजी, मी तर म्हणेन आजी ज्या असतात त्या CID डिपार्टमेंटमधनं असतात. मी कधी उठतोय, कधी झोपतोय, काय खातोय सगळं त्यांना माहिती असतं. आणि आजोबा त्यांच्याकडनं तर अरे हे आमच्या काळात खूप वेळा झालं, हे वाक्य दिवसातनं 10 वेळा तरी ऐकलंच आहे मी. आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी तसं होतं. तर आज हे सगळे आजी आजोबा इथे एकत्र आले आहेत, त्यांच्यासाठी एक मी खास ऑफर घेऊन आलो आहे.
ऑफर ऑफर ऑफर. काय झालंय सध्या मोबाईलचा वापर इतका वाढलाय, जिकडे तिकडे मोबाईल वापरला जातोय. आजी किचनमध्ये पोळ्या करत असते, आजोबा हॉलमध्ये बसलेले असतात. आजी तिकडनं व्हॉट्सअप करते आजोबांना, काय हो, किती पोळ्या खाणार. आजोबा व्हॉट्सअपवर सांगतात 2 पोळ्या खाणार. मोबाईलचा इतका वापर वाढलाय म्हणून मी आज खास इथे एक मोबाईलची ऑफर घेऊन आलोय. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर, बंपर ऑफर, ऑफर बंपर ऑफर. नमस्कार. 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 कुठंतरी बघितलंय तुम्हाला. आ बघितलंय कुठंतरी. तुम्ही माझे फॅन आहे ना. माझे मी तुमचा फॅन आहे. फॅन आहे ना तुम्ही माझे. अहो काय नाव. हा हे तुम्ही प्रशांत. प्रशांत प्रसाद. प्रसाद नावात काय आहे एवढं हे. खरं आहे तुम्ही. नाही आपलं कन्फर्म केलं. मस्त मस्त. एक फोटो काढायचा होता. फोटो फोटो या काढा. काढा. म्हणजे फोटो काढा. मी तुमचा फोटो काढू. हा मी सगळ्यांना सांगेन ना का प्रसाद खांडेकरांनी माझा फोटो काढला म्हणून. काढा काढा. एवढं काय लाजताय ता. काढा. ठीक आहे. चांगलाय. थँक्यू. माझ्याबरोबर नकोय. माझ्याबरोबर फोटो नकोय का. तुम्हाला माझ्याबरोबर काढायचं. काढा. एवढं काय त्याच्यात. काढा. बरं मी काढते. आता तुम्ही एवढा आग्रह करताय माझ्याबरोबर फोटो काढा तर काढला पाहिजे नाही का. हा या. स्माइल करा की. मी हसतोय. हसताय का. केस केस काय करताय. तांदूळ पडले तिथं. असू दे. बत्तीशी दाखव. डोळे मोठं. डोळे मोठं. डोळे मोठं करा. मोठं चष्म्यात न दिसती नाही तो. फोटो काढा. हो काढला. अरे देवा. डिलीट. डिलीट. डिलीट का. ते मेमरी फुल झाली. आधीचा फोटो ठेवलाय. सांगेन ना प्रसाद खांडेकरांनी फोटो काढला. टाइमपास करायला आलात काय. नाही 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 ते मी आतून ऐकलं काहीतरी. ऑफर आहे. ऑफर आहे. बंपर ऑफर आहे. एक्झॅक्टली ऑफर आहे. बंपर ऑफर आहे. बंपर. हा काय बंपर दिसतोय. ऑफर कुठे. मॅडम बंपर नाही डंपर आहे. घालीन अंगावर. सॉरी. ते तुम्ही विनोद करताना थोडी मी पण कॉमेडी केली. हो तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का. मला खरंच इंटरेस्ट. आमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर आहेत. मोबाईलच्या ऑफर आहेत. मला सांगा तुम्हाला काय काय येतं. मला काय काय येतं. मला स्वयंपाक घरात काम करायचा कटाळा येतो. मोकार कटाळा. काम करताना घाम येतो. नाही नाही मॅडम तसं नाही आहे. मग तुम्हाला कळत नाही आहे. माझं म्हणणं आहे काय काय येतं म्हणजे काय काय येतं. अच्छा तसं काय काय येतं. अहो मग तसं विचारा की काय काय येतं. मला शिंक येते. खोकला येतो. मला नख येतात. नाही नाही मॅडम. पांढरी केस येतात. तुम्हाला कळत नाही आहे. मी विचारतोय तुम्हाला काय काय येतं म्हणजे काय काय येतं. अहो मग थेट विचारा की काय काय येतं. अहो मला लाईट बिल येतं. फोन बिल येतं. गॅस बिल येतं. इलेक्ट्रिसिटी बिल येतं. मला लई हाणता येतं. हाणू का. दादा काय बोलतो. अहो मग मी काय विचारतोय तुम्ही काय. अहो काय काय येतं म्हणजे अंगात कलागुण काय. टॅलेंट. टॅलेंट. असं विचारा की काय काय टॅलेंट काय असं विचारा. थेट विचारा ना. मला मिमिक्री येते. अयो मिमिक्री येते. मिमिक्री येते. तुम्ही करा आम्ही ओळखू. हा चालते. चालतंय. बघा तुम्ही हरणार. करा. 100% हरणार. करा. बघा. ये देख. ये देख हिंदू का खून या मुसलमान का खून. अब बता इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा. ये देख. ओळखलंय ना. ओळखलंय सगळ्यांनी. कोण आजोबा कोण होत. नाही नाही खांडेकर. मी ओळखलंय. ते खांडेकर म्हणते. मी ओळखलंय कोण होतं. कोण. वर्षा उसगावकर. हाय का कशाला मरायला. वर्षा उजगावकर ही करतील. वर्षा उजगावकर. नाना पाटेकर. अयो नाना पाटेकर नाना होते. पाटेकर. हो. पुढचा पुढचा. बाबू भैया. बाबू भैया तुम मुझे भूल जाओ या नहीं सकता. मैं तुम्हें भूल जाओ या मैं आना नहीं दूंगा. बाबू भैया. प्राजक्ता माळी. अहो प्राजक्ता माळी भैया नाही. दादा दादा करते. प्राजक्ता माळी नाही. बाबू भैया. सुनील शेट्टी. अयो सुनील शेट्टी होते. बाबू भैया. ओके ओके. चांगलं केलं रे. आता पुढचं पुढचं.
ये जो 2.5 किलो का हाथ है ना, ये जब किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं है, उठ जाता है. अलका कुबल. मुद्दाम करतात. अलका कुबल यांचा हात जर 2.5 किलोचा असता कशाला बॉम्बला मारायच्या साडीमध्ये रडत बसल्या असत्या. या सासूला 2 ठेवून दिली असती त्यांनी. ओ इथे किती सासवा बसलेत तर बघा आता. नाही सांगते हो. तर हे हो 2.5 किलो सनी देओल. अयो सनी देओल होते. भाजी अजून एक काढून दाखव का. मारा नाम कुमारी कुसुम सागनी हो, हमारी साली पिंकी रामजस कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी पढ़ूसू, स्पोर्ट कोड एडमिशन लिया, नेशनल लेवल एथलीट सू, जिला जलजर 124507 और फोन नंबर में दो को ना. कोणालाच काय नाही कळलं ना. आवाज ओळखायचं विचारलं, काय बोललात ते कळलं नाही. वाह शर्मा जी, हम थोड़े बेवफा क्या निकले, आप तो बदचलन हो गए. रिबॉक नहीं तो रिबॉक ही सही. कौन है? मैं भारत की बेटी हूँ. आपका सेंस ऑफ ह्यूमर बहुत ही अच्छा है. धीरे धीरे मुझे पता चल रहा है. कोण आहे? अहो कंगना राणावत. अरे हे भारी आहे. मस्त आहे की नाही? बरं मला सांगा. हे काय? नाही Talent? हे टॅलेंट नाही, मग? हा टाइमपास आहे. मग? आता मेन पुढे आहे. अयो मला सांगा संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिच्या ताशा झिंजा उपटणार आहे ना मी. येऊ दे माझ्या सामने. नाही तिच्या झिपऱ्या उठून घरा फिरून इरी ढकली तर नाव नाही लावणार संबेराव. ओ लई स्वतःला लई समजती हेलन. मग येते माझ्याकडं, मला चिडी होती आणि माझे हसबंड असते का माझ्यासमोर, त्यांना पण मला राग येतो. ओ ताई, समोर किती स्त्रिया आहेत बघितलात का? आवाज दिले तर किमान 10-15 संगीता येतील. आहे काय कोणी? आला एकत्र स्टेजवर काय कराल? नाही कुणीच नाही. अहो संगीता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. माझ्या गावाकडची हो तुम्ही नाही. अहो संगीत म्युझिक बद्दल बोलतोय. म्युझिक येते की मला? होय. हो मी गाऊ शकते. हा म्युझिक माझ्या नसात आहे. म्युझिक माझ्या रगात आहे. तुम्ही जर माझी नस कापली ना, रक्त नाही बाहेर येत, सारे गम पधनी सा बाहेर येत. ओ दादा द्या जरा सुरी बघूया. बघूया थोडस. एवढं शब्दशा नाही घ्यायचं. आपलं सांगायचा मुद्दा असा. मी गाऊ का एखादं? हो दे की एखादा. फड सांभाळ तुर्याला ग आला, फड सांभाळ तुर्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला. बाई हो कोल्हा सकट पडाल. थांबा. नाही हे म्हणजे म्युझिक आवाज तर कमाल आहे. कमाल ना. येस. मी तुम्हाला संगीताबद्दल काही प्रश्न विचारेन, म्युझिक बद्दल 2 प्रश्न विचारेन. त्याची जर तुम्ही बरोबर उत्तर दिलात तर आमच्याकडनं 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. मी देणार. हा मी हुशार आहे. रेडी आहे? मी रेडी आहे. मी पहिलं एक गाणं ऐकवतो, हा ते गाणं कोणत्या सिंगरने गायलं हे सांगायचं. चालेल. रेडी? रेडी. गाणं ऐका. हा. झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, चिकी 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 झिंग झिंग चिकी झिंग. झालं? इतकं काय गाणं? हेच गाणं आहे. काही पुढं प्यार में पागल बिगल काय असं काही नाही का? एवढं झिंगचिकी एवढंच आहे. अयो झिंगचिकी चिकी चिकी चिकी. लोणावळ्यात शूट झालंय का? लोणावळ्यात का? चिकी चिकी चिकी. अहो शूट कुठे झालं ते सांगू नका. जनरल नॉलेज पोहोचवलं मी. या गाण्याचे सिंगर कोण आहेत? झिंगचिकी चिकी चिकी चिकी. सोनू निगम. लॉक करा. नक्की लॉक करा. तुमचं उत्तर परफेक्ट. बरोबर. चुकलेलं आहे. चुकलं कस काय? अहो या गाण्याचे सिंगर चीन शँगली आहेत. हा सांगलीचं का? अहो सांगलीचं नाही, चीनचे गायक आहे ते. चीनचं कायला विचारायचं तर महाराष्ट्रातला विचारा की, मातीतला विचारा की. या चीनच्या सत्या नाकवाल्यांनी 2 वर्ष कोविड मध्ये किती वाट आणला होता. मला घरी बसवलं होतं, माझ्या नवऱ्याला घरी बसवलं. 2 वर्ष कोविड मध्ये चीनच्या लोकांनी. मी माझ्या नवऱ्याला चॉकलेट केक खाऊ घातली. करपला माझा नवरा. म्हणलं बरं आहे चला आता कोणी बघणार नाही नवऱ्याकडं. बायका मेसेज करायच्या, ओ यू आर लुकिंग लाईक अ चॉकलेट बॉय. नको ते काय सांगत बस. माझी व्यथा आहे. तुम्ही तुम्हाला उत्तर आलं नाही ते मान्य करा. महाराष्ट्रातलं हरकत नाही. दुसरा प्रश्न विचारतो. मातीतलं.
जेव्हा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. आनंद शिंदेनी गायलं. नाही नाही, प्रश्न वेगळा आहे. आता प्रश्न वेगळा आहे. जेव्हा नवीन पोपट हा हा हे गाणं गाणं आनंद शिंदेंनी गायलं, हा त्या दिवशी अवधूत गुप्तेंनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? शाळेत आले म्हणून शाळा घेताय होय माझी. काय? आनंद शिंदेने गाणं गायलं, अवधूत गुप्ते काय करत होते तिथं? नाही ना, म्हणून प्रश्न आणि हा मुळात मुळात अवधूत गुप्ते काही बी करत असतील तिथं. मी काय आला बघायला गेले तिथं अवधूत गुप्तेने काळा घातला, पांढरा घातला का कुठलाही हिरवा धब्बा घातला. तुम्हाला उत्तर आलं नाही ते मान्य करा. तुम्ही मुळात तुम्हाला म्युझिकचं नॉलेज नाही आहे. हाय तुम्ही क्रिकेट बद्दल प्रश्न विचारला पाहिजे, स्पोर्ट्स सेक्शन सोपे होते. ते पण येते, कबड्डी पण येते मला. क्रिकेट बद्दल क्रिकेट हा. बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते, त्याला काय म्हणतात? बॉल. कड असतंय, ते मागे करतोय, मग तो बॉल टाकतोय. बरं, जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात? बॉलर. मग त्याला फेकी बॉलर म्हणतील. अहो, फिल्डर बॉल पकडतोय तो फेकतोय हो. बरं, एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? 6. बॉल एकच असतो, तो 6 वेळा टाकतात. तुमचं काम नाही मॅडम, निघा तुम्ही. कोण हसलं? तुमचं काम नाही. नाही हित कोणतरी हसले, माझ्यावर हसले. अहो, हसलं म्हणजे हसायलाच बोलू. माझ्यावर हसले आजोबा. आजी आजोबा हसले. आता माझा इगो हर्ट झालाय. आता मी दादा आहेत नाही तर माझ्या शाळेत शाळा घेतात, त्यांना मी 3 प्रश्न विचारणार आणि त्या 3 प्रश्नांची जर यांनी नीट उत्तरं दिली तर रोख रक्कम 2 लाख रुपये मी घेऊन देणार प्रिन्सिपल मॅडम कडनं. तेवढं ध्यानात ठेवा. हा चला, आता मी तुम्हाला हे जरा धरता का? हे पकडा आणि हे बी धरा. 3 प्रश्न आहेत, मोठी परीक्षा आहे तुमची आज. होय काय? 100% बघा तुम्ही काय होतंय तुमचं. मला सांगा हे काय आहे? दिसतंय का आजोबा? दिसतंय का आजी? हे काय? हे आता काय पण तुम्ही करायला लागला. तुम्ही काय बी प्रश्न विचारले तर चालतंय. मला सांगा हे काय? काय? फिंगर्स. हे काय? हे डोकं लावा, डोकं लावा. तुम्ही काहीतरी जादू करताय. हरलात का? हरलो. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. कशी शाळा घेतली, छान छान. आता मला सांगा हे काय? आता आहे ना, बरोबर. 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. अजून काय? नाही. हरलेत का? हरलो. माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करतायत, पण हाय ना हा साबण घ्यायला खाली वाकलाय. ए बाय, चुकवलंच मला तू. आता मला सांगा हे काय? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत, त्यातले 2 भांडतायत. हरलात का? हरलो. माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करतायत, पण हा जो साबण घ्यायला खाली वाकला होता का, हा दुसऱ्याची पाड घासतोय. हे काही तुम्ही सांगायला लागला था. प्रिन्सिपल ताई 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला पाठवा. थँक्यू थँक्यू. नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वप्रथम खरंच खूप मनापासून आभार. माननीय विद्याताई मॅडम यांनी आज आम्हाला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल खूप मनापासून आभार. मी जेव्हा इथे पहिल्यांदा पाऊल ठेवलं ह्या प्रिमाईसमध्ये, तेव्हा मला खरंच खूप थोडी मी भारावून गेले, कारण मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली. मी खूप लहान असताना ते गेले, पण आता जी माझा मुलगा 7 वर्षाचा आहे आणि म्हणजे आज मी जे काही काम करते त्यामागे माझ्या सासूबाईंचा म्हणजे त्याच्या आजीचा खूप मोठा वाटा आहे असं मी म्हणेन, कारण घरच्यांच्या सपोर्टशिवाय हे अजिबात शक्य नाही आहे. तर माझ्या सासूबाईंचा, माझ्या सासऱ्यांचा मला प्रचंड सपोर्ट असल्यामुळे आज मी इथे उभी आहे. तर आजी आजोबा हे नातवांसाठी तर आहेतच, पण त्यांच्या सुनांसाठी, त्यांच्या लेकींसाठी सुद्धा ते तितकंच करतात. ते त्यांचं आयुष्याचं काय म्हणत पणाला लावून ते नातवांसाठी खूप झटतात, त्यांच्यासाठी खूप करतात. म्हणजे मी माझ्या सासूबाईंचं सांगते की मला जेवढं टेन्शन येत नाही माझ्या मुलाच्या अभ्यासाचं, त्याच्यापेक्षा डबल टेन्शन माझ्या सासूबाई त्याच्या अभ्यासाचं घेतात की त्याचा होईल ना अभ्यास, त्याला येईल ना सगळं. माझे सासरे वारकरी संप्रदायात आहेत, म्हणजे ते गेले 30 वर्ष पायी वारी करतात पंढरपूरपर्यंत, आळंदीपासून चालत जातात. गेले 30 वर्ष ते सेवा करतायत.
तर जेव्हा ते पारायणाला जातात आणि रुद्राजला जेव्हा सुट्टी असते, तो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा गावी जातो तेव्हा रोज संध्याकाळी 6 वाजता तो त्यांच्यासोबत पारायणाला जातो. तर हे आमच्याकडनं शक्य नाही, हे फक्त आजी आजोबांकडनंच होऊ शकतं. त्याच्यामुळे आजी आजोबा हे आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. कळत नकळत आजी आजोबा खूप शिकवून जातात. तर तुमची सावली आमच्यावर कायम अशीच राहू द्या आणि तुमचे खरंच सगळ्यांचे खूप मनापासून आभार. तुमचे आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या. तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खरंच मानाचा मुजरा. थँक्यू सो मच प्रसाद सर. नम्रता मॅडम, तुम्हाला लाईव्ह बघणं, तुम्हाला प्रत्यक्षात परफॉर्म करताना बघणं, ही मेजवानी आज सर्व ग्रँडपेरेंट्सला, आमच्या लाडक्या स्टुडंट्सच्या आजी आजोबांना, त्याचबरोबर काही पालक पण आहेत. अक्षरशः म्हणजे काही पालक आमच्या इतक्या लांबून आलेले आहेत की ते थांबलेत. खास ते म्हटले 6 वाजेपर्यंत आम्हाला कितीही लेट झालं तरी आम्ही थांबू. आपण सरांना आणि मॅडमला रिक्वेस्ट करूया की तुमच्याकडे जर थोडासा वेळ असेल तर आपण काही पालकांना की कुठल्या ग्रँडपेरेंट्सला 1-2 प्रश्न असतील तर आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकतो. कुणाला संवाद साधायचा असेल तर 2, एक आजी आणि एक आजोबांचा प्रश्न आपण घेऊया. जर कुणाला काही बोलायचं असेल तो प्लीज फक्त प्रश्न घेऊया. आजींना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या नातवंडाचं नाव पहिल्यांदा सांगा आणि उभं राहून प्रश्न विचारा. हॅलो सर, माझ्या नातवाचं नाव आहे आरिसोएफ मुलानी. हा इथं बसलाय. हां, आणि मला नम्रता मॅमना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ओरिजिनलच असे आहात का, म्हणजे ह्याच्यामध्ये असंच भूमिका करता? मी आता जो संवाद साधला तुमच्याशी मी तशी आहे. नाही, ती ओरिजिनल येडी आहे ती. नाही, कुठेतरी रक्तात आहे तो. माझ्या आईकडनं आलं असं मला वाटतं, कारण मी आपण आपल्या आईचे किंवा बाबांचे गुण आपल्यात उतरतात. तर हे जे काही थोडेफार जे वेडे चाळेत ते माझ्या आईकडनं आलेत असं मी म्हणेन. पण ओरिजिनली तुमच्यासारखंच आमचं आयुष्य आहे. खूप साधं सिंपल आयुष्य जगतो आम्ही. मलाही एक मुलगा आहे, मलाही सासू सासरे आहेत, मलाही आई वडील आहेत. माझ्याही घरी मला सकाळी लवकर उठून मला त्याचा डबा बनवावाच लागतो, मला त्याचं आवरून मला कामावर निघावंच लागतं. घरी येऊन मलाही कपडे धुवावेच लागतात, मलाही लादी पुसावीच लागते. त्यामुळे तुमच्यासारखंच आमचं आयुष्य आहे. जसे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जसे हसता खिदळता तसेच आम्ही आहोत. हे हा आमचा कामाचा भाग आहे. हे आता आमचं प्रोफेशन, आमचा छंद आता आमचं प्रोफेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे खूप आशेने बघता. त्यामुळे ही आमची जबाबदारी आहे की तुमचं मनोरंजन करायचं आहे आम्हाला. तर ही मोठी जबाबदारी आमच्यावर असते आणि त्या पद्धतीने आम्ही ते परफॉर्म करत असतो. त्यामुळे हा कामाचा भाग आहे. बाकी मी अशीच आहे. प्रसाद सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शाळेचा म्हणजे स्टुडंटचा हे ॲक्टिंग केलेला, मग त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे लहानपणाची आठवण आली का काय? काय नाही, मला असं वाटतं आपण शेवटपर्यंत स्टुडंटच असतोय. शेवटपर्यंत काय ना काहीतरी शिकतच असतोय. त्यामुळे ॲक्टिंग, आता माझाही मुलगा 9 वर्षांचा आहे. तो जे काही घरी गोंधळ घालत असतो ते ॲक्टिंग करताना तेवढंच आणतो मी अनुभवात, बाकी काय नाही. थँक्यू. मी एक विचारू का? हाताला काय आलं? पडले का सर? नातवाने केलं की आजोबांनी केलं? नाही, माझे मी पडले. काळजी घ्या, काळजी घ्या. ओके. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर, तुम्हाला आल्यानंतर मला खूप खूप आनंद वाटला. या कार्यक्रमाला आलात, नम्रता मॅडम पण आल्या. छान वाटलं. माझा एक प्रश्न आहे सर तुम्हाला. एक प्रश्न विचारतो, त्याचं परफेक्ट उत्तर द्यायचं तुम्ही. अरे देवा. सरांनी उत्तर द्यायचं आहे. ते नाकावर बसतो आणि कान पकडतो असा कोण? नाकावर बसतो कान पकडतो असा कोण? आजोबा. चूक नाही, परफेक्ट उत्तर द्यायचं. चष्मा. करेक्ट. वा, सरांनी सांगितलं. सरांनी कॉपी केली आता फक्त. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. वा. थँक्यू. विपस्या कनवाळे माझी नात आहे आणि मला फक्त एक संवाद साधायचा आहे. तिने ह्या वर्षी वाढदिवसाला तुमचं आवली लवली कवली ह्या सगळ्या पूर्ण फॅमिलीचा तिने केक खास बनवायला सांगितला आणि ह्या वेळेस तिचा 4था वाढदिवसाला केक कट केला. आम्हाला पाठवा फोटो. नक्की पाठवू. तुझ्यासाठी एक खास डायलॉग. तिचे मम्मी पप्पा आहेत डॉक्टर स्वप्नील कनवाळे आणि डॉक्टर प्रतिमा कनवाळे. नमस्कार. आणि आज एक ॲक्च्युली खरं तर मी वर्ष झालं माझ्या दुसऱ्या मुलीला 2 जुळे मुलं झाले ते तिच्याकडे आहे आणि आज तिला मी सरप्राईज दिलं आज सकाळी येऊन की आज ग्रँड पेरेंट्स डे आहे आणि मी आज आली आहे तिच्यासाठी मुंबईवरून इकडे. तर तिने माझ्या कानात येऊन मला आऊ थँक्यू तू माझ्यासाठी आज आलीस म्हणून मला खूप भरून आलं त्यावेळेस
की तिने माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी तिला न सांगता तिने स्वतः हे शेअर केलं. म्हणून मी ही गोष्ट आज माझ्याबरोबर तुमच्याबरोबर शेअर केली. हे तुझ्यासाठी खास. मी शिवाली आवली कोली, मी भिवाली आवली कोली, मी पावली आवली कोली, मी अवली लवली कोली. थँक्यू सो मच. थँक्यू. मला वाटतं आजी आजोबांना फार प्रश्न पडत नाहीत, कारण त्यांच्याकडे जगातली सगळी उत्तरं आहेत. हॅलो, नमस्कार काका. नमस्कार. कॅप मस्त आहे. आल्या आल्या बारका एक नातवंड होतं. हा, बारका एक नातवंड होतं. एक 3 माय- महिन्यापूर्वी मी आलो होतो. माझ्या बॅगेत काय काय असतं, एक छोटंसं आहे. त्यानं बरोबर पेन काढला, काढायला सांगितलं, हातावर रंगवला, मला बी रंगवायला सांगितलं आणि माझ्या बी हातावर रंगवलं. हे सगळं म्हणजे नातं किती जवळच खरंय, असतं. खरंय. खरंय खरंय. मी 3 महिन्यानं इथं आलोय. 3 महिन्यानंतर तिला माहिती की माझ्या बॅगेत काय आहे, काय आहे. तिनं ओळखलं ते आणि ते हे करत. म्हणजे हे प्रेम जे आहे वेगळंच आहे नातं. हे प्रेम वेगळं आहे. खरंय खरंय खरंय. एवढंच मला सांगायचं. थँक्यू. वा, वा, थँक्यू. वा, वा. बाकी काय नाही. थँक्यू सो मी मच. एक गाणं पेश करू शकतो. हा, 2 ओळी. हा, म्हणा की, म्हणा की. माईक जवळ घ्या असा. मेरे महबूब कयामत होगी, क्या बात है आजोबा. आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, तेरी गलियों में मोहब्बत होगी, तेरी गलियों में मोहब्बत होगी. किती गोड, किती गोड आजोबा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वा वा. सर. कोण हो? इथं 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 कुठं? इथं. अरे हा. मला जर ऍक्टिंग मध्ये करिअर करायचे तर मला काय करायला पाहिजे? आधी शिक्षण पूर्ण कर. त्याच्यानंतर म्हणजे मी स्वतः MSc केलं झुओलॉजीमधनं. लय प्राणी फाळले. आता इथे ॲक्टिंगमध्ये त्याचा काही उपयोग नाही आहे, पण मला माहिती आहे की उद्या जर माझ्या ॲक्टिंगचं दुकान नाही चाललं तरी मला एक 70-80 हजाराची नोकरी कुठेतरी मिळेल. त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण कर, बाकी ॲक्टिंग विक्टिंग सगळं चालूच राहील ते. थँक्यू. येस येस. आणि मला असं वाटतं तुम्हाला इतकी सुंदर शाळा लाभली आहे, ज्या शाळेमध्ये मला वाटतं तुमच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होत असतील. कारण मी माझा अनुभव सांगते. मी ज्या शाळेमध्ये शिकले, आज मी त्या शाळेमध्ये जे शिकले त्याचा उपयोग आज मला इथे होतो आहे. कारण तिथे एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेतल्या जायच्या. आणि मी नेहमी सांगते की माझ्या शाळेमुळे आज मी या पदावर येऊन पोहोचले. तर मला वाटतं तुम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये जे जे शिकवलं जातं, जे जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यात तुम्ही हिरिरीने भाग घेतला पाहिजे. कारण कुठे ना कुठे तुम्हाला पुढच्या आयुष्यात त्याचा नक्की उपयोग होणार. त्यामुळे ते कधीच वाया जाणार नाही शाळेत घेतलेलं शिक्षण. त्यामुळे ते चालू ठेवा. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम अँड प्रेझन्स. आजचा ग्रँडपेरेंट्स डे खरोखर संस्मरणीय करण्यासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रसाद खांडेकर सर आणि नम्रता संभेराव मॅम, आपण आपला अमूल्य वेळ दिला, उपस्थित राहिला, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तसेच आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान श्री गुलाबराव पोळसर, आईसाहेब आज येऊ शकल्या नाहीत बहुतेक, परंतु त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असतात. आलेले आहेत. ओके, थँक्यू सो मच. आईसाहेब आपल्याला पाहू शकलो नाही या बाजूनं, आपण आलात त्याबद्दल अत्यंत आभारी आहोत आम्ही. विद्याताई पोळ मॅडम, प्रिन्सिपल मॅम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सागर सर, हाऊसकीपिंग मॅनेजर, HRM, everybody who contributed, all the grandparents, all the students, and entire team DCPIS, which is blessed with all the vice principals and Olympiad school vice principal as well. सर्वांच्या उपस्थितीमुळे, सर्व मान्यवर शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग या सर्वांमुळे आजचा कार्यक्रम यशस्वी पार पडला. त्यासाठी संपूर्ण टेक्निकल टीम, लाईट्स अँड एव्हरीबडी,
आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या विद्यार्थ्यांचे लाडके आजी आजोबा, तुमच्या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सक्सेसफुल झाला. शेवटी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.